महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत, त्यांना दाखवून द्या असा आदेश अमित शहांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेत। आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवा आणि लोकसभेत विरोधकांनी सेट केलेला खोटा नरेटिव्ह खोडून टाका असं आवाहनही शहांनी केलंय। दरम्यान एकजुटीने महायुतीचं काम करा असा कानमंत्रही शहांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। तर अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि जो विरोधकांनी खोटा नरेटिव्ह सेट केलेला आहे तो नरेटिव्ह खोडून काढा असे आदेश दिलेत। तर अमित शहाने नेमका काय कानमंत्र दिलाय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। महाराष्ट्रात सर्व विरोधी पक्ष आपल्या विरोधात आहेत आणि त्यांना दाखवून द्या। विधानसभा निवडणूक ताकदीने लढवा। संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लागलंय। लोकसभेत विरोधकांनी सेट केलेला नरेटिव्ह खोडून काढा। एकजुटीनं महायुतीचं काम करा। तर अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना हा आदेश दिलेला आहे, असं आवाहन केलेलं आहे। अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि विरोधकांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान जो खोटा नरेटिव्ह सेट केला तो खोडून टाका असं आवाहनही त्यांनी केलंय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा असे आदेशही दिलेत, काय अधिकची माहिती आहे? प्राची, आपल्याला माहिती का आज अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जातोय आणि या सगळ्या अनुषंगानं कानमंत्र देत असताना अमित शहा यांनी अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। विरोधी पक्ष सर्व एका ताकदीने एकवटलेले आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये ताकदीनं लढा अशा स्वरूपाच्या सूचना या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे आहे। लोकसभेत विरोधी पक्षांनी जो नरेटिव्ह सेट केलेला होता तो खोडून टाका अशा स्वरूपाचा सल्ला देखील या काळामध्ये अमित शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेला आहे। एकजुटीने महायुतीचं काम करा असंही यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर अमित शहा यांनी पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत त्या संमेलनाच्या दरम्यान हा अतिशय महत्त्वाचा सल्ला या पदाधिकाऱ्यांना दिलाय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानलेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं हा कानमंत्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शहा यांनी दिलाय। प्राची, नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।